स्वागत आहे तुमचा जोशीस किचन मध्ये. 70 रुपयाचं चिकन मस्त बोनलेस. बाकी एक थंडा पाणी घेऊन यायला लागत. जाओ थंडा पाणी लेके आ. होळी सारखा रंगवायचं जरा. मसाला कमी आला का थोडा टाक, पटापट एक दोन टाक. नाही ना. नमस्कार 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 मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण बनवणार आहे काहीतरी स्पेशल नाही म्हणजे चिकन पॉपकॉर्न बनवणार आहे. तर चला लवकर बनवूया आणि रेडी आहेत सगळे शेफ. तर लेट्स गो स्टार्ट करूया. तर काय मागच्या वेळी आपण जेव्हा चिकन पॉपकॉर्न बनवला होता तो तर भारी लागलेला आणि या वेळेस परत एकदा ट्राय करणार आहे. भूक लागली म्हणून एकदम बघूया आता करून कसा. त्यासाठी पहिले आपण मॅरिनेशन करण्यासाठी हा चिकन आणलाय. इट्स गो. 70 रुपयाचं चिकन मस्त बोनलेस कडकमध्ये. आणि चला आता मॅरिनेशन प्रक्रिया चालू करूया. लसूण घे लसूण काट. एक चिटुकला लसूण. 5 रुपयाची पेस्ट नको ही कशाला. अजून अद्रक मम्मी कुठे आहे? कुठं हे घे टाक. चल टाक. बघा बोललं ना, टाक पटापट. चल अरे हो ना. अभी डालते. आता टाकूया याच्यात आला लसूण पेस्ट चिकन मध्ये. बच्चे जे आता मसाला घे. थोडा मसाला टाक. कवरात त्यान नको टाकू. टाक मसाला थोडा थोडा टाका तू. बस बस बस. आता मीठ आलत नको. मीठ टाक तू. टाक थोडा. बस बस बस. आता अंडा. आता याच्यात अंडा टाकूया कडक मध्ये. अंडा होतं ना चांगला नक्की आहे एवढं चांगलं तर घ्या. आता काढून आता याला 30 मिनिटं अर्धा तास मग थांबायला लागेल. 15 थोड्या मिनिटं थांबू. आमच्याकडे टाईम नाही तर थोडा टाईम नाही तर पटापट जास्त वेळ मॅरिनेशनसाठी ठेवणार नाही. लगेच काढू आपण. ॲड करू लगेच. बस नाही एवढा नाही ताट जरूर. मसाला कशाला लागतो मला समजत नाही जास्त. म्हणजे जास्त असतं. काळी जाशील. काय बस. आता मॅरिनेशन झाल्यानंतर भेटूया. तर मोजून 10-15 मिनटं थोडे ठेवलं आता मॅरिनेशनसाठी. आता मस्त आपण पहिले त्याला मिक्स एक बनवायचे. त्यात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरायचे. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आणि त्यात थोडासा मीठ आणि मग बाकी एक थंडा पाणी घेऊन यायला लागेल. तो एक मेन आहे. तर आता पटापट मिश्रण करूया. त्यात थोडासा मैदा बस घे. तेवढा नाही लागणार. बस बस बस. आणि याच्यात हा मक्याचं पीठ मक्याचं पीठ टाक थोडासा. लागला तर नंतर टाकू आपण. देखता काय डाल सीधा. टाक 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 थोडा. बस बस. मिक्स कर याला. मीठ टाक थोडासा. मीठ नको. मीठ नाही ते ना तर जास्त मीठ टाकलं. जाओ थंडा पाणी लेके आ. ठंडा पानी का बर्फाचं पाणी आहे थोडा. थोडा 3-4 बर्फ क्यूब टाक. आता मॅरिनेशन डन झालंय आणि ती मिक्स पण डन झालंय. आता फ्राय करण्यासाठी ठेवायचे. फ्राय करण्यासाठी त्यासाठी तेल आणि भांडा रेडी करू आपण तोपर्यंत. तर आता ही कढई घेतली आपण. त्यात
तेल टाकूया थोडा. किती टाकायचं ते मम्मीला अंदाज आहे. हा, मम्मीलाच टाकून देते. बस बस सगळा खपवला आम्ही ते. त्याला गॅस पेटू पाहिजे. तर आपला सगळा प्लॅटफॉर्म रेडी आहे. तर हा चिकन, हा थंडा पाणी, हा कॉर्नफ्लॉवर आणि मैदाचा मिक्स आणि इकडे आपला तेल रेडी झालेला आहे. असं वाटतोय तर खरा. थोडा एक टेस्टसाठी हे टाकू. येस ओ येस, झालेला आहे रेडी. झालेला आहे रेडी. आता करूया चालू. पहिला शगुन. हा थोडासा असा मिक्स करायचा एकदा. एकदा मिक्स. आता त्याला पाण्यात टाकायचा आणि परत एकदा मग असा त्याला होळीसारखा रंगवायचा. जरा रंगो अजून. रंगो. अभी डाल टाक. चल आलू टाक. जत्रा नाही. ओ येस, आता पटापट टाकूया. अहो जाळी लागेल. थांबा, जाळी लागेल भाई. ती जाळी कुठे आहे मम्मी? बाजूला बनवून ठेव. येस, फाइंड. तसं नाही. फाइंड. मसाला कमी आला का थोडा ना? एवढा मसाला टाकून पण मसाला कमी आले. काय विषय? एवढा मसाला टाकला भाई तरी पण फिक्का वाटतं. पण काय नाही, ऍडजस्ट करायचा, खायचं नसतं. खायचं एकदम परफेक्ट काम करतो. टाक पटापट 1-2. काय व्हायला कधी एक देत. एक अजून एक टाक. नाही एक अजून एक टाक ना. मग थांब जरा. घाई का काय पळून चालले का? काय चेहरा यार, हा थंडगिरी करतोय. देख. तुला ना एकदा डिप केलता ना. हो, अजून एक टाक म्हणजे पूर्ण होईल काम. बरोबर आहे का नाही? तर गायचा मला कोंबडीचा रस्सा आलेला आहे कडकमध्ये करी. आई आता विषय एंड करू. त्याच्या पहिले याला एंड करू. हे झाला पाहिजे मेन. पेरी मसाला आमचा फ्रीजमध्ये राहून घट्ट झाले. तर पेरी मसाला नाही आमच्याकडं सध्या. असंच खाऊ आपण. तर आता पहिला काढलाय, जरा जास्तच काळा झालाय पण ठीक आहे. बस करायचं तसं आलं पाहिजे. थोडा जास्त शिजवला आपण. झालं बरोबर. शिजले बरोबर. रेडी झालेला. आता बरेच आहे. पीठ टाक. आता फटाफट सगळे करून घेऊ. जाम जण नाही त्याचा पक्की दह्याच्या की फुले 20 पीस असतील चिकनचे पीस. त्याला आता करूया आणि आम्ही करतो आणि भेटतो लगेच. बघत राहा आणि लाईक करा. इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक नक्की करा बाई. आणि हाय पॉईंट पण द्या. सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर. भेटूया लगेच. लास्ट चिकनचे डबके येणारे त्यात. लास्टचे स्टुडंट येणारे त्यात. 1 2 3. तेल दाखवला तर महायुद्ध होईल. खतरनाक तेल झालेले आहेत आमचे चिकन. गावठी चिकन पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत. तर आता खाऊया मस्त. शेजवान चटणी आणले कडकवाली. दाखवतो तुम्हाला कुठली ही वाली. आपल्या जरा प्रोडक्टमध्ये ॲड केला असतं नाही. तुम्हाला ऑर्डर करायचं असतं ऑर्डर करू शकता. लिंक असेलच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. 1 नंबर चटणी बाई. विषय हाड आहे याचा. तर आता मस्त खाऊया. दाखवतो तुम्हाला कशी झाली आपली चिकन पॉपकॉर्न. गावठीवाले ते पण असे साधे सुधे काय.
आणि पेरी पेरी मसाला नाही आपल्याकडे, तर असंच खाऊ. तेल दाखवला तर भयंकर काम आहे, भयंकर झालंय तो अख्खा, तेलच भयंकर झाले. चला आता खाऊया मस्त. ईच कप कप करेगा तू, कप करेगा यार. सक्षम थांब. काय काय करायचं? हां. टी टी डी 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 रे टी री 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 री. आता मस्त चिकन पॉपकॉर्न खाऊया आणि दुष्यंत नाव होते. कार्यक्रमाचा लाभ घेऊया. लाभ. येस. चला झोड घ्या. एंड करा. ओ येस. टेस्टी एकदम टेस्टी. Meanwhile, इथं मस्त चिकन आता जेवण करायचं आता मस्त कडकमध्ये. चिकन आणि भाकर. पापुशे आता बदला नाही हो. चिकन आणि भाकर आणि कार्यक्रम करम करूया. कार्यक्रम करूया. लेट्स गो. तर बाकी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी मात्र एक नंबर होती. थोडंफार चांगली झाली असते अजून. आपण नेक्स्ट टाईम जरा KFC वाला तो चिकन लेग पीस टाईपचा बनवायचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.